कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मी पुन्हा एकदा सांगतो, सरकारची कातडी एवढी जाड आहे, एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये। आता ते निधी कुठच्या पक्षाला जास्ती मिळाला आहे, कुठच्या जिल्ह्याला जास्ती मिळाला आहे, मला वाटतं त्याच्यावरही बोलण्याच्या ऐवजी मी पुन्हा एकदा सांगतो, सरकारची कातडी एवढी जाड आहे, एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये की जे दोन प्रमुख वचन आहेत तुम्ही दिलेली, लाडकी बहीण आणि कर्जमुक्ती। आता आपल्याला आठवत असेल, लाडकी बहीण मी जेव्हा बजेट सादर होतं, अर्थसंकल्प सादर होणार होता, त्याच्या आधी बोललो होतो की दिल्लीच्या बहिणी आणि महाराष्ट्राच्या बहिणींमध्ये फरक काय, एकीकडे 2500 एकीकडे 2100, पण 2100 पण नाही, 1,500 रुपये देत जातात आणि तेही त्या लिस्टला आता कपात लागते, कट लागतं बघतो आपण। महिला कमी कमी होत चालल्या त्याच्यातल्या। मुख्य गोष्ट हीच आहे, आपण भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेला गट असेल किंवा गद्दार गट असेल, या तिघांचा जो वचननामा होता, जो जाहीरनामा होता, आता देखील आमदार वरुण सरदेसाईंनी त्यांच्या बजेट मधल्या भाषणात सांगितलं 10 प्रमुख वचनं घ्या, एक सुद्धा त्या 10 मधून प्रमुख वचन पाळलं गेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही समिती तयार करतोय आणि ती समिती अहवाल देईपर्यंत बघा, अनेक समित्या ते बनवत असतात, पण ह्या समितीचं कधीपर्यंत अहवाल येणार? कारण प्रमुख गोष्ट हीच आहे, कांदिवलीला जी घटना घडली तेव्हा पण मी विचारलेलं होतं की जर तुम्ही कायदे वेगळे वेगळे कोर्टाचे निकाल आल्यानंतर देखील बदलू शकता, दिल्लीमधलं चीफ सेक्रेटरी अपॉइंट करायला तुम्ही कायदा बदलता, निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना देखील स्वतःकडे सगळे अधिकार ठेवण्यासाठी कायदा बदलू शकता, सुप्रीम कोर्टातून निकालानंतर कायदा बदलू शकता, तर पीओपी साठी का नाही कायदा बदलत? आणि असं काही नाही ना की मुंबईतलं सगळं काही प्रदूषण पीओपीने होते। मी पण पर्यावरण मंत्री राहिलेलो आहे। मुंबईतलं प्रदूषण आज आपण पाहतोय, थर्मल पॉवर प्लांट असेल, इतर खूप गोष्टींमधून होते। हे आरेतली जंगल जे कापतायत, झाडं कापतायत, त्यांचे जे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर सगळे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर जे प्रदूषण करतात त्याच्यामुळे होत आहे। आणि पीओपी साठी कांदिवलीच्याच वेळी मी विचारलं होतं प्रश्न, चारकोपच्या वेळी, आता पण आपण पाहतोय तोच प्रश्न मी उपस्थित करतोय, ही समिती कधी होणार, त्याचा निकाल कधी येणार? कारण पीओपीच्या मूर्त्या काही गणपतीच्या 1 आठवड्या आधी नाही बनत, त्याच्या खूप आधी बनतात, 2-3 महिने आधीपासून बनायची पूर्ण, म्हणजे 1 वर्ष तर पूर्ण प्रक्रिया चालते, 2-3 महिने आधी हे तयार होतात।